आहे चिकन टिक्कीची रेसिपी. तर मी घेतले 300 ग्राम ब्रेस्ट चिकन. आता मी ते व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घेते. धुवून झालं की मी त्याला चॉपरमध्ये घालून चॉप करून घेणार आहे. फाईन चॉप करून घेणार आहे, म्हणजे ते लवकर शिजायला मदत होईल. त्यानंतर ते ह्या कन्सिस्टन्सीमध्ये करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 कांदे चॉप करून घेणार आहे मी व्यवस्थित. चॉपरमधनं चॉप करून घेणार आहे, म्हणजे फाईन चॉप होते, म्हणजे एकदम बारीक, आणि मग मिश्रण करायला पण बरं पडते. म्हणून मी 3 कांदे चॉप करून घेणार आहे. मला माहिती आहे फ्रेंड्स की माझे व्लॉग्स जरासे व्यवस्थित होत नाही आहेत, पण हळूहळू मी प्रयत्न करणार आहे. प्रतिसाद द्या. या प्रकारे मी कांदा चॉप करून ते चिकनमध्ये घालून घेतलेला आहे. आता 1 चमचा मीठ, आलं लसूण मिरची पेस्ट आणि चिली फ्लेक्स, परत ओरिगॅनो, चीज आणि हर्ब्स सिझलिंग, सिझलिंग पावडर, या सगळ्या गोष्टी मी घालून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी ब्लॅक पेपर पावडर, आणि जरासं चीज खिसून घेणार आहे. चीज खिसून झालं की हे सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहे. एकजीव करून झालं की मी या सगळ्या मिश्रणामध्ये ब्रेड क्रम्स घालून घेणार आहे. ब्रेड क्रम्स घातले की कसं टिक्कीला बाइंडिंग करायला चांगलं व्यवस्थित होते, म्हणून मी ब्रेड क्रम्स घालून घेणार आहे. आणि आता मी टिक्की बनवणार आहे. त्याच्या अगोदर मी एका प्लेटला व्यवस्थित तेल लावून त्याला ग्रीस करून घेणार आहे, म्हणजे टिक्कीज आपल्याला उचलायला व्यवस्थित बरं पडेल. तर या प्रकारे मी टिक्कीज बनवून घेणार आहे. आता जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, मीडियम असे टिक्कीज मी करून घेणार आहे. या प्रकारे माझे टिक्कीज मी बनवत आहे. तुम्ही बघू शकताय, मी दाखवलेलं आहे कसं बनवायचं. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या रेसिपीजमध्ये काही चुका आहेत, तर प्लीज मला सांगा. तुमच्या गायडन्सने मी अजून चांगलं करायचा प्रयत्न करीन. आणि मी जे रेसिपीज तुम्हाला दाखवते ते प्लीज करून बघा, आणि त्याचं पण रिझल्ट्स मला प्लीज सांगा. आता मी पॅनला तेल लावून ग्रीस करून घ्यायला लागले. मी शॅलो फ्राय नाही करणार, मी डीप फ्राय पण नाही करणार आहे, शॅलो फ्राय पण नाही, फक्त ग्रिल करून घेणार आहे चिकनला, टिक्कीला. जास्त तेल नाही घालणार आहे, तेवढंच जरासं घालणार आहे. आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेऊन मी ते व्यवस्थित एका बाजूला काढून घेणार आहे. सगळ्या बाजूनी मी व्यवस्थित भाजून घ्यायला लागले, तुम्ही बघू शकताय. थोडा वेळ लागतो भाजायला, असं भाजल्यावर ग्रिल करायला थोडासा वेळ लागतो, पण खूप छान ग्रिल होतात. सो चिकनचं असेल टिक्की तर मी अशाच प्रकारे भाजते. या प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे, साईडला काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघूच शकताय किती सुंदर कलर आलेला आहे, त्याला टेक्स्चर आलेलं आहे. अशा तऱ्हेनं ही चिकनची टिक्की मी तुम्हाला दाखवलेली आहे. प्लीज ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा. थँक्यू.